नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रफ्तार न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। निलंगा पोलीस स्टेशन येथे रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक संपन्न। निलंगा पोलीस स्टेशन येथे रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची शांतता बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी आणि समाजातील सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीने सणाच्या दिवशी शांततेचं वातावरण राखण्यावर चर्चा करण्यात आली। या बैठकीत हमीद शेख, इस्माईल लदाफ, इरफान सय्यद, सौफुल्ला कादरी साहेब, असगर अन्सारी, असलम कादरी, युसुफ जानी कादरी साहेब, नसीम खतीब, सबदार कादरी, मुजीब सौदागर, मुस्तफा भाई, तुराब बागवान, सोहेल शेख, हिरा कादरी आणि अलफ राज शेख यांची उपस्थिती होती। सणाच्या दिवशी शांततेचं वातावरण राखण्यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली। तसेच सार्वजनिक स्थळी गर्दीचे नियंत्रण, धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि समारंभाच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात आली। प्रतिनिधी शाह मोहम्मद कादरी, लातूर, ब्युरो चीफ, महाराष्ट्र रफ्तार न्यूज। एक जण केलं तर 10 जणांना धरणं घरी जाणं किंवा समाजात धकेली तुला यातून चुकीचं आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला आणि समाजांना, प्रत्येक समाज सहकार्य प्रशासनाला करतोच। फक्त एवढंच आहे की माणसाला बोलत असताना समाजाला विषय होऊ नये, हे सर्व समाजाची भावना आणि त्याच्यामुळे कोण काय करावं, कशा पद्धतीने करावं, कसं वागावं हे संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे आणि आपल्या गाईडलाईन आहेतच। मात्र त्याच्यामध्येही पोलीस प्रशासन भूमिका अशी घेतली पाहिजे की समाजाला गृहीत न धरता किंवा समाजाला एक वेगळ्या दिशेने न बघता आपण आजपर्यंत जे करत आलं ते पुढे घेऊन जाण्यासाठी काही गोष्टी घडल्या तर समाजाच्या विशिष्ट प्रतिष्ठित नागरिकांना बोलून त्याचा आज देण्यात येतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आजपर्यंत प्रशासन केलंय आणि सर्व समाजाने केलंय, फक्त समाजामध्ये 2-4 गोष्टी आणून समाजाला बदनाम करणं किंवा समाजाला वेठीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे। कायदा सर्वांना समान आहे, तसं ज्या पद्धतीनं आजपर्यंत कायदा सर्वांनी सोबत घेऊन प्रशासनाला सहकार्य करत घेऊन गेलेत, त्या कायद्याला कोणी मोडता कामा नये आणि मोडण्याचं काम केलं तर प्रशासन तुम्ही तुमचं वचक असतोच आणि समाजासोबत राहण्याचा तारा देणार नाही। पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये मी मॅडमला विनंती केली की पवित्र रमजानचा महिना असतो, आता खरेदी असेल किंवा दस्ती असेल, रुमाल असेल किंवा कपडे खरेदी असेल, हे सगळं खरेदी करण्यासाठी नमाज असते, तरावीची